प्रेशर डिफरन्सचाच क्वेश्चन आहे. प्रेशर डिफरन्सचाच क्वेश्चन आहे. प्रेशर डिफरन्स आहे. हे कंटेनर आहे. याच्यामध्ये मी काय केलं, सेमी सर्क्युलर रिंग टाकलं. सेमी सर्क्युलर रिंग टाकलं. इथं ए पॉइंट आहे आणि इथं बी पॉइंट आहे. तर विचारला प्रेशर डिफरन्स पीबी मायनस पी किती असतं. पी ला P0 कन्सिडर करा. ओके बरोबर. याची व्हॅल्यू किती? 10 मीटर. अरे समजत कसं मिळेल तुम्हाला? हा आईट जर मी काढला तर 2R1 आहे ना. एच किती वन आहे? हे माहिती आहे ना. आणि हे तर माहिती आहे. वरती घ्या नाही तर काय करा, क्लोज कंटेनर घेतला असता डिफरन्स काय असता, रो जी एच असता पीबी मायनस पी ए. किती म्हणला असता तुमचा? रो जी एच. मग रो जी एच व्हॅल्यू किती टाकला असता तुम्ही? 2R. मग तुम्ही काय लिहिलं असतं? 2R रो जी. कळालं का? आनंद झाला का? असंच होत असतं. कंडिशन एक कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये एच इतका हाईटला काय केलं गेलंय? फ्लुइड भरलं गेलंय. एच इतका हाईट पर्यंत काय केलं? फ्लुइड भरलं गेलंय. आणि याला मी काय केलं? अशा प्रकारे क्लोज केलं. अशा प्रकारे काय केलं? मी त्याला क्लोज केलं. क्लोज करून मी काय केलं? नंतर इथून छोटासा असे ओपनिंग केली. इथून काय केलं? मी छोटेसे ओपनिंग केली. असे ओपनिंग केली. ठीक आहे. ओपनिंग केली. अशी ओपनिंग केल्यानंतर काय झालं? इथून काय करतोय मी? गॅसला काय करतोय? इथून गॅसला काय करतोय मी? इथून गॅसला काय करतोय? रिमूव्ह करतोय. इथं गॅसला काय करतोय मी? इथं याला काय करतोय मी? गॅसला काय करतोय मी? रिमूव्ह करतोय. गॅसला काय करतोय आपण? रिमूव्ह करतोय. तर या ठिकाणी प्रेशर काय होतंय? या ठिकाणच्या प्रेशरवर काय इम्पॅक्ट होईल? कळालं का? गॅस काय करतो आपण? काढून टाकतोय. गॅस रिमूव्ह करतोय. तर प्रेशर ऍट पॉइंट ए काय घडतंय? रो जी एचच राहणार. पी ए काय होत जाईल? रो जी एचच राहत जाणार. प्रेशर डिक्रीज करणार. कारण की P0 प्लस रो जी एच, P0 ची व्हॅल्यू काय करतोय आपण? कमी करतोय. P0 ची व्हॅल्यू जर मी कमी करत असेल, P0 प्लस रो जी एच, हा रो जी एच तर कॉन्स्टंट राहणार आहे. पण P0 जो आहे तो हळूहळू काय करतोय आपण? कमी करतोय. म्हणून तुमचा पीए काय होतोय? कमी होतोय. काय डाऊट आहे? पीए काय करतोय? डिक्रीज होतोय. मी असं म्हटलं. हा माझा कंटेनर आहे. सगळे क्वेश्चन कंटेनरचे दुसरे कोणते? एच इतकी हाईट आहे. एच इतकी हाईट आहे. एच इतकी हाईट आहे. बॉटमचा जो प्रेशर आहे, बॉटमला मी जर नाव दिलं पी पॉइंट, इथला जो प्रेशर आहे ए पॉइंट बी पी ए, पी ए जो आहे तो 4 टाइम्स ऑफ पी ए. पी ए काय तुमचा? 4 टाइम्स ऑफ पी ए असं आपण दिलं. कारण की वर आणि मी असं म्हटलं जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे P0 तो आहे तो पी ए. तो काय? पी. तर कंडिशन अशी, कंडिशन असं म्हटलं, हा जो इथला प्रेशर आहे म्हणजे किती? आपला येताना H/2 ला आल्यावर इथले जे प्रेशर आहे, इथलं प्रेशर जर त्यांनी म्हटलं 3/4 टाइम्स ऑफ पी ए. पीएच्या काय? 3/4 टाइम्स नाही. पीएच्या 3/4 टाइम्स नाही आहे. तर विचारलं गेलं एच ची व्हॅल्यू किती असेल? काय विचारलं गेलं तुम्हाला? एच ची व्हॅल्यू किती असेल?
कसं करता येईल त्याला? त्याला पी पॉइंट म्हणून. काय डोकं लावते ना आपल्याला? एच ची व्हॅल्यू मला काढून द्यायची. एच किती असला पाहिजे? 3H का बरं आहे? चला इथं जर मी म्हटलं पीबी ची व्हॅल्यू जी आहे, पीबी ची व्हॅल्यू जी आहे माझ्याजवळ, पीबी काय दिलं तुम्हाला? 3/4 टाइम्स ऑफ पीए दिले ना, 3/4 टाइम्स ऑफ पीए दिलेलं आहे. मग तुम्ही म्हटलं 3/4 टाइम्स ऑफ पीए, 3/4 टाइम्स ऑफ पीए जर मी बोललो तर पीए ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याजवळ? 4 पीए. काय डाऊट आहे? 4 पीए. आणि रोज पीबी ची व्हॅल्यू जर विचारलं तुम्ही काय लिहिणार? P0 प्लस रोज GH/2. अरे काय लिहिणार? P0 प्लस रो GH/2 असं लिहिणार. काय डाऊट आहे? असं लिहावं लागेल ना. मग इथला 4 गेट कॅन्सल. किती बनला तुमचा? 3 टाइम्स ऑफ पी बनला. आणि माहितीये P0 च्या काय घ्यायला लावलं त्यांनी? पी घ्यायला लावलंय. बरोबर किती रे? रो GH/2 सॉरी प्लस ना. मग काय बनेल ना तुमचा? रो GH/2 बरोबर किती रे? 2p. 2p म्हणेल. आणि मग हा 2 इकडे मल्टिप्लाय जाईल. रो GH इज काय? 4. क्लिअर आहे? आणि H काढायला लावलेलं त्यांनी. H जवळ काय? 4p डिवाइड बाय काय? रो G. नाही कळालं. आता कंडिशन मध्ये आपण असं म्हणू शकतोय, मी क्वेश्चन मध्ये असं अजून ट्विस्ट केलं, इथपर्यंत आपल्याला कळालं काय कळलं. असं म्हटलं त्यांनी, जर मी काय घेतलं? वॉटर घेतलंय. काय घेतलं आपण? वॉटर घेतलेलं असेल. काय घेतलं आपण? वॉटर घेतलं. असं एवढंच कंडिशन दिले. आणि विचारलंय तुम्हाला ऍक्च्युअली सांगा. वॉटर आहे सपोज, वॉटर. जर मर्क्युरी असेल तर वेगळं येईल, तर तुम्हाला मर्क्युरीसाठी तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. मी वॉटरसाठी सांगून देतो. मर्क्युरीसाठी तुम्हाला काढायचं. वॉटर साठी जर काढायचं असेल तर तुम्ही काय म्हणशाल रे? तुम्ही काय म्हणशाल? H बनलो काय बनलं माझं? 4p डिवाइड बाय काय? रो इंटू G. मी म्हंटल 4 आहे. P ची व्हॅल्यू किती लिहिणार रे? ऍटमॉस्फिअर प्रेशर किती असतं? 10⁵ असतं. 1.013 इंटू 10⁵. नाही लक्षात राहत सर. आम्ही मतिमंद. 40 मीटर. किती आहे? 40 मीटर आहे. H किती मिळणार मला? 40 मीटर. काय डाऊट आहे? समजलं? आता इथून अजून 2 क्वेश्चन बनवतो. याच्यासारखे सेम क्वेश्चन आहेत 2. मी असं म्हटलं, एक कंटेनर घेतला. ठीक आहे. कंटेनर मध्ये H इतका हाईटला भरलेलं होतं सपोज. H इतका हाईटला भरलेलं आहे. आणि H इतका हाईटला भरल्यानंतर इथला जो प्रेशर आहे, सपोज मी म्हंटल 4p आहे. आणि ऍटमॉस्फिअर प्रेशर जो आहे तो P0 म्हणजेच किती आहे? तो P आहे. सेम क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन मध्ये ट्विस्टिंग काय केली आपण? क्वेश्चन मध्ये असं म्हटलं की याला काय करतोय? मी रिमूव्ह करतोय. म्हणजे मी काय करतोय? याला होल करतोय. याला काय करतोय? होल करतोय. आणि होल करून मी H/3 पाणी काय केलं? काढून टाकलं. H/3 काय केलं? मी पाणी काढून टाकलं. H/3 पाणी काढून टाकलं म्हणजे आता तुमच्या जवळ एवढं पाणी राहिलं. H/3 पाणी काढून टाकलं तर माझ्याजवळ एवढं पाणी राहिलंय. तर आता बॉटमचं प्रेशर किती राहील? आता इथला प्रेशर मी जर म्हटलं इथला P1 P2 विचारलं तुम्हाला किती आहे? क्वेश्चन कळाला? क्वेश्चन विचारलं काय कळालं? जर मी पाणी काय केलं? काढून टाकलं. पहिले एवढं होतं. आता मला विचारलं H/3 काढून टाकल्यानंतर आता किती राहिलं असेल? सिंपल का? काय सांगता येईल का काही? आता एवढं तर कन्फर्म आहे. हाईट जर एवढं याचे तर एवढी हाईट किती होणार आहे?
बरोबर की नाही? इथं हाईट किती होऊन जाईल? एच मायनस एच बाय 3 केलं तर किती बनलं माझं? 2h/3 एवढं तर बनतं, एवढं तर कळलं. चल या इथं मी काय म्हंटल, मग मी असं म्हटलं P1 ही जोड काय P0 प्लस रो जी एच, बरोबर की नाही? P1 प्लस काय P0 प्लस रो जी पी किती P1 किती 4P, P0 किती P तर बोललाय बरोबर. काय रे रो जी एच आलेला आहे म्हणजेच किती झालं रे 3P झालेलं आहे. कोणाची व्हॅल्यू? रो जी एच ची व्हॅल्यू. काय डाऊट आहे? समजलंय का? 3P इजुड काय रो जी एच, 3P बरोबर काय रो जी एच. मग आता आपण याच्याकडे येऊया. याच्यासाठी आलो आणि आता मी म्हटलं मला P2 काढायचं ना, मला P2 काढायचं म्हटल्यानंतर तुम्ही काय विचार P2 बरोबर काय P0 प्लस रो जी एच. पण एच ची व्हॅल्यू ती आहे का? नाही, एच ची व्हॅल्यू किती आता आपल्या जवळ 2h/3 आहे. काय डाऊट आहे? मग P2 ची व्हॅल्यू जर काढायची तर P0 ची व्हॅल्यू किती P आहे प्लस काय म्हटलं मी रो जी एच आहे इंटू किती 2/3 आहे इंटू किती 2/3 आहे. आता तुम्हाला काय कळालं? तुम्हाला ही गोष्ट कळाली ही रो जी एच म्हणजेच 3P आहे इंटू किती 2/3 आहे. काय डाऊट आहे? मग हा 3 कॅन्सल होईल, हा 3 कॅन्सल होईल म्हणजे किती बनलं P प्लस 2P म्हणजे किती बनलं 3P प्लस 1. लेवल कळाले काय केलं त्यांनी? मग तुम्हाला क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. फक्त क्वेश्चन मध्ये ट्विस्ट आहे. क्वेश्चन मध्ये ट्विस्ट काय? क्वेश्चन मध्ये ट्विस्ट असा आहे, जर तुम्हाला मी पाणी काढलं आणि पाणी काढताना मी इथं किती पाणी बाहेर काढलं 2h/3 ने पाणी बाहेर काढलं, 2h/5 पाणी काढलं. सॉल्व्ह करता येईल ना? 2h/5 ने पाणी बाहेर काढलं. आत्ता प्रेशर किती असेल P2? सिंपल क्वेश्चन आहे. समजलंय? क्वेश्चनची लेवल समजलं. क्वेश्चनची लेवल काय व्यवस्थित समजूया. याच्यामध्ये पाणी भरलंय, एंड टू एंड पाणी भरलेलं आहे. क्वेश्चनची लेवल जर कळायला लागली तर तुम्ही क्विक मध्ये समजून जाईल नेमके काय बनायला क्वेश्चन. पाणी भरलंय 100% तुम्हाला माहितीये. काय माहितीये? पाणी खाली जाणार. हे तर माहितीये का नाही? पाणी खाली जाणार. एवढं जरा डाऊट आहे कोणाला? असं पाणी भरलं 100% पाणी खाली जाणार. आपल्याला असं काढायचं किती ऍक्सलरेशन मूव्ह करू की त्याचं पाणी खाली पडलं नाही खाली. तुम्ही जर लहानपणी जर केलं असेल तर ठीक, नाही तर तुम्ही आत्ताही करू शकता. असं काही बाहेर करायचं, बकेट घ्यायचं, बकेटमध्ये पाणी घ्यायचं आणि ते अशाशी फिरवायचं. फिरवलंय हळू केलं तर सांडतो. जोरात नाही करणं असं अपेक्षित नाही. एका लेवलला ते काय करतं सेंट्रिपिटल फोर्स धरून तो बॅक साईडला ओढून घेतो, पाणी खाली येऊन देत नाही. बस तीच गोष्ट आहे इथं पण तेच होणार आहे. याला मला ऍक्सलरेट करायचं हॉरिझॉन्टल फक्त, त्याच्यामध्ये आपण सर्क्युलर फिरवलं सेंट्रिपिटल फोर्स लावला, पण याला मला ऍक्सलरेट करायचंय जेणेकरून त्याला पाणी जाऊन द्यायचं नाही. तर मग मला क्वेश्चन पडलाय ऍक्सलरेशन किती. क्वेश्चन कळाला का? मला क्वेश्चन विचारलाय किती ऍक्सलरेशननी मूव्ह करू, देन water must be not overflow. पाणी बाहेर पडलं नाही पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. पाणी तर बाहेर पडणार आहे. अय बऱ्या पाणी बाहेर पडणार. का बरं बाहेर पडणार? का बरं पाणी का बरं बाहेर पडेल? पडेल पाणी बाहेर पडेल. बघा याचे मी जर म्हटलं L लेंथ आणि इथून इथपर्यंत मी जर म्हटलं L/2 इथून L/2 L आहे आणि L/2 आहे आणि आपल्याला विचारलंय किती ऍक्सलरेशन आहे फिरू जेणेकरून काय झालं पाहिजे पाणी बाहेर पडलं नाही पाहिजे. पाणी बाहेर नको पडायला. आणि आता जस्ट मी शिकवलं तुम्हाला रो जी एच बरोबर काय रो जी एच रो एल, आणि मी तुम्हाला शिकवलंय ना रो जी एच बरोबर काय असलं पाहिजे रो ए एल असला पाहिजे.
एल कोणता? हॉरिझॉन्टल वाला असतो. जेव्हा गाडी मूव्ह करते, ऍक्सलरेट होते, तेव्हा तुम्हाला ऍक्सलरेशन येतो. जर रेस्टला असेल तर आपण लाईन वाला घेतला नव्हता, हॉरिझॉन्टल घेतलेला नव्हता. इथं हॉरिझॉन्टल घेणं गरजेचं आहे. डाऊट आहे, इथं हॉरिझॉन्टल घेणं गरजेचं. क्लिअर आहे? दोघांची डेन्सिटी तर सेम. राहिला प्रश्न ऍक्सलरेशनचा. रो जी एच, एच व्हॅल्यू किती रे? एच व्हॅल्यू किती? पी वाय 2 गेले. रो ए, एल ची व्हॅल्यू किती आहे? एल बाय 2 आहे. एल एल रो रो, मग ऍक्सलरेशन इज काय? 2g. म्हणजे किती? 20 मीटर पर सेकंड स्क्वेअरने फिरवार आहे त्याला, तो खाली पडणार नाही. तो पडण्याच्या मूड मध्ये आहे, पण पडून द्यायचा नाही. आता दुसरा क्वेश्चन. अशी पाईप घेतली रे आपण, याच्यामध्ये पण परत मी काय भरलं? पाणी. सावण मेला काही आग नाही ना, तसला पाणी. मी इथून इथपर्यंत सपोज मी म्हंटल गेले, इथलं जर मी म्हंटल किती गेला? 37 डिग्री घेऊया. आणि मी इथं म्हंटल काय? हा माझा एल बाय 2 आहे. वाव. तर विचारलं किती ऍक्सलरेशननी मूव्ह करू की पाणी सांडलं नाही पाहिजे? पाणी सांडवायचं नाही. मग आता आयुष, मला प्रश्न पडलाच. सिंपल प्रश्न विचारतो, तुझ्या बुद्धीला पटेल एवढंच प्रश्न विचारतो. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती रे याच्यात? टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती? बस सिंपल क्वेश्चन. हॉरिझॉन्टल करतं का तुला? आडवं. हा, तुझा मित्राला उभा उभा डिस्टन्स पण सांगणार आहे, तू पहिला आडवं सांग. तो म्हणतो कसा? मी सांगू का? बोट आत पण होत. हा, बघितलं. टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? म्हणजे मेंदूची कमतरता नाही. कळालं का? विचारलं ऍक्सलरेशन. आपल्याला पहिल्यांदा एच काढावं लागेल. आपल्याला काय काढावं लागेल? जरी इन्क्लाइंट दिले पाईप, हे तर कन्फर्म पळालं, त्याच्यापेक्षा हातात जोरात पळेल का? हो, मोशन करण्यामध्ये आहे, मोशन मध्ये करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, पण त्याला इंटरेस्टेड करून द्यायचं नाहीये. चलो, 37 आहे, एल बाय 2 आहे. एल बाय 2 म्हणजे 53 आहे. एल बाय 2 आहे, म्हणजे किती होऊन जाईल? त्याचा हायपोटेन्यूस किती होईल ते काढा. थोडस सिंपल करू का? अजून सिंपल करू आपण. नको, हायपोटेन्यूस मग एल बाय 2 होणार नाही. जाऊ दे, आपण एल बाय 2 आयुषला विचारलं जातं. आपण आता कसं काढणार? हाईट किती? ही हाईट आहे ना, ही हाईट कसं काढणार शिकवलं का मी? सर प्लीज प्लीज सर प्लीज. हा, नाही सांगता येणार. हे सर थोडस मेंदू लावू द्या आम्हाला. 3L बाय, नॉलेजची कमतरता पियुष आपल्याकडे आहे का? आहे का? नाहीये. सांगताय का? काढताय? कसं काढताय ते सांगता? असं मग 3L बाय का? जाऊ द्या, मी सांगू. मला सांगावं लागेल. मला असं वाटायला लागलं धक धक गो झालंय माझं, धक धक गो. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट असेल, मला कोणती लागते? अपोजिटच लागते.
हो सर, मग तेव्हा सांगायचं ना, आम्ही सांगितलं असतं ना, हे ऑपोजिट काढणं एवढं सोपं आहे का, अवघड आहे का? L/2 इंटू किती टॅन 37 करायचं होतं, मग आम्ही काढू शकलो असतो सर, सॉरी. L/2 टॅन 37 म्हणजे किती? 3/4. ओके, तू असंच केलं होतं, वाव. 3L/8 कळलं का? याची व्हॅल्यू किती झाली? 3L/8. मग तुम्ही तर लगेच तुम्ही प्रेमाने म्हणू शकता. आणि तुम्हाला एक प्रश्न पडला नाही का, सर ऍटमॉस्फिअर प्रेशर इथं P0 आहे, मग इथं पण P0 आहे, P0 गेट कॅन्सल होणार होतं, म्हणून आपण नाही, आपण एकदम हुशार मुलं आहोत, मग आपण घेत नाही. मग आपल्याला काय कळालं? रो जी एल, सर रो जी एच बरोबर काय? रो ए एल. चलो, रो जी एच, एच किती आहे? 3L/8 बरोबर किती? रो ए एल. रागाच्या भरात रो कॅन्सल, L कॅन्सल, म्हणजेच ऍक्सलरेशन काय आलं? टी बाय नाही, 3G/8. 3G. अरे बाप, नाही ना, इथूनच रिस्पॉन्सिबल आहे, म्हणून आपल्या इथलंच झालं. 3L/2 मी फक्त इथली साईड काढून देण्यासाठी, मग आयुषचा बुद्धी गुणांक होता म्हणून आपण ते 3L/2 आणलं होतं, बाकीचा काही उद्देश नव्हता आपला. 3L कळालं का? आपण जो पण घेतला तो कोणता घेतला? हा वाला चला ना, हॉरिझॉन्टल. कळालं? 3G/8 म्हणजे किती? 3 इंटू किती? 10. 10 डिवाइड बाय काय? 8 म्हणजे किती? 30 डिवाइड बाय 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. कळाले क्वेश्चनची लेवल काय चालली ती? मग आपण इथंच थांबूया. नाही, घेऊ शकतो आपण भरपूर काही, पण तुमच्या मेंदूला त्रास होऊ नये हा माझा पण उद्देश आहे. थांबतो.